नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राशनबद्दल। तर मित्रांनो, ही बातमी नक्की काय आहे हे आपण जाणून घेऊया। मित्रांनो, कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला ही सर्व माहिती समजेल। तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, भारत सरकार हा त्या देशातील गरीब व गरजू नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवतो। त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे रेशन कार्ड योजना। या योजनेमुळे गरजू नागरिकांना कमी दरात अन्नधान्य आणि इतर वस्तू मिळतात। मित्रांनो, रेशन कार्ड हा एक महत्त्वाचा कागदपत्र असून त्याद्वारे फक्त अन्नधान्य मिळत नाही तर इतर अनेक सुविधासुद्धा मिळतात। केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा रेशन कार्डद्वारे मिळतात। मित्रांनो, स्मार्ट रेशन कार्ड योजना 2024 मुळे लाभार्थ्यांना पोषक आणि आरोग्याचा लाभ होत आहे। या योजनेअंतर्गत कार्डधारकांना अन्नधान्य व्यतिरिक्त इतर वस्तूंचीही उपलब्धता वाढवण्यात आली आहे। मित्रांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांकडूनही नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा रेशन कार्डद्वारे मिळत आहेत। रेशन कार्डाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अन्नधान्य, डाळी, साखर, तेल, मसाले, चहाची पत्ती या वस्तू कमी दरात मिळू शकत आहेत। तसेच रेशन कार्डधारकांना मोफत वैद्यकीय उपचार सुविधा, आर्थिक सहाय्य कार्यक्रम, रोजगार निर्मिती योजना, SBI बँकेची छान RD योजना अशा विविध सामाजिक सुविधा देखील मिळत आहेत। या सर्व सुविधा रेशन कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मिळत आहेत। मित्रांनो, आता स्मार्ट रेशन कार्ड योजना 2024 मधील नवीन लाभ जाणून घेऊया। मित्रांनो, रेशन कार्ड धारकांच्या पोषक भागाची सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट रेशन कार्ड योजनेअंतर्गत नवीन वस्तू जोडण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये गहू, डाळी, साखर, स्वयंपाक तेल, मीठ, मसाले आणि चहाची पत्ती याचा समावेश आहे। मित्रांनो, या व्यतिरिक्त केंद्र आणि राज्य सरकारकडून रेशनधारकांना मोफत वैद्यकीय उपचार सुविधा, आर्थिक सहाय्य कार्यक्रम, रोजगार निर्मिती योजना आणि SBI बँकेची छान RD योजना अशा अनेक कल्याणकारी सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जात आहेत। मित्रांनो, पोषण आहाराचा लाभ। स्मार्ट रेशन कार्ड योजनेमुळे लाभार्थ्यांच्या पोषण आहारात लक्षणीय सुधारणा होण्यास मदत होणार आहे। अन्नधान्य व्यतिरिक्त अन्य वस्तूंची उपलब्धता वाढल्याने कुपोषण कमी होण्यास मदत होईल। त्यामुळे गरीब व गरजू नागरिकांना आरोग्यावर चांगला परिणाम होणार आहे। मित्रांनो, आता पाहू स्मार्ट कार्डद्वारे मिळणारे नवीन लाभ कोणते आहेत। मित्रांनो, स्मार्ट कार्डवर गहू, डाळी, साखर, स्वयंपाक तेल, मीठ आणि मसाले, चहाची पत्ती हे रेशन कार्डद्वारे उपलब्ध होणाऱ्या वस्तूंची यादी विस्तृत करण्याचा हा महत्त्वाचा पाऊल आहे। या पुरवठ्यामुळे गरजूंना पोषण आहार सुधारण्यास मदत होणार आहे। मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणारे इतर लाभ। रेशनधारकांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून विविध कल्याणकारी लाभ मिळत आहेत। त्यामध्ये मित्रांनो, मोफत वैद्यकीय उपचार सुविधा, आर्थिक सहाय्य कार्यक्रम, रोजगार निर्मिती योजना, SBI बँकेची छान RD योजना, 5,000 रुपये जमा करा आणि 3.5 लाख रुपये मिळवा। या सर्व सुविधा रेशन कार्डाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मिळत आहेत। त्यामुळे गरीब व गरजू नागरिकांना जीवनमान सुधारण्यास मदत होत आहे। मित्रांनो, आता पाहू नवीन रेशन कार्ड यादी 2024 कशी तपासायची।
मित्रांनो, रेशन कार्ड नवीन यादी 2024 तपासण्यासाठी नागरिकांना NFSA नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्टच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या वेबसाईटवर तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि ग्रामपंचायत निवडून तुमचे नाव आणि इतर माहिती भरावी लागेल. अशा प्रकारे नवीन रेशन कार्ड यादी तुमच्या स्क्रीनवर उघडेल. तसेच मित्रांनो, रेशन कार्डमुळे मिळणारे फायदे आणि नवीन योजना लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या ठरत आहेत. स्मार्ट रेशन कार्ड योजना 2024मधून केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्या प्रयत्नामुळे गरीब व गरजू नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होत आहेत. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.